गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आजच आपलं डीमॅट अकाउंटही ओपन करायला विसरू नका. तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, सगळ्यात आधी जाणून घेऊयात की US मार्केटमध्ये शुक्रवारी रात्री आपलं मार्केट बंद झाल्यानंतर काय झालं आणि भारतामध्ये काय डेव्हलपमेंट झालेली आहे ते महत्त्वाचं आहे. मित्रांनो, तर शुक्रवारी US मार्केट हे रेडमध्ये क्लोज झालेलं आहे. ॲक्च्युली त्याच्यामागे दोन रिझन्स आहेत. एक रिझन चांगलं आहे, एक वाईट आहे. तर सगळ्यात पहिलं चांगलं रिझन जाणून घेऊयात. ते म्हणजे की US जो नॉन फार्म पेरोल डेटा आलेला आहे, जॉब्स डेटा, तर तो जॉब्स डेटा एक्सपेक्टेशनपेक्षा वीक आला, एक्सपेक्टेशनपेक्षा खराब आला, की जी ॲक्च्युली इकॉनॉमीसाठी थोडीशी निगेटिव्ह साईड गोष्ट आहे, परंतु स्टॉक मार्केटच्या पर्स्पेक्टिव्हनं गुड न्यूज आहे. कारण यानं रेट कट होण्याची प्रोबॅबिलिटी वाढते. परंतु ॲट द सेम टाईम ट्रम्पनं एक अनाऊन्समेंट केली. ट्रम्पनं सांगितलं की येणाऱ्या काही दिवसांमध्ये आम्ही जगातल्या बऱ्याचशा देशांवरती टॅरिफ लावू शकतो. कुठल्या देशांवर लावणार, का लावणार, कसे, किती, काय, काही सांगितलं नाही. फक्त येऊन एक बॉम्ब टाकून दिला, मार्केट ढूस. तर मग तिथले जे तीनही इंडेक्स आहेत तर ते ऑलमोस्ट 1% जास्त, 1-1.5%च्या आसपास डाऊनमध्ये क्लोज आहेत. म्हणजे ॲक्च्युअल डेटा आल्यानंतर मार्केटने डेटावरती रिॲक्ट करायला सुरुवातही केली होती आणि मार्केट पॉझिटिव्हमध्येही क्लोज झालं असतं, परंतु तसं होऊ शकलं नाही. आता जर आपण शुक्रवारी आणि शनिवारी म्हणजे आपल्याकडे काय घडले ते जर पाहिलं तर शुक्रवारी माहितीच आहे सगळ्यांना की RBIने रेट कट केलेले आहेत, परंतु त्याला मार्केटनं रिॲक्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु मार्केट व्हॉलटाईल झाल्यामुळे फार काही रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळाली नाही. त्यानंतर शनिवारी RBIनं पुन्हा एकदा प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याच्यामध्ये ज्या पत्रकारांनी त्यांना काही प्रश्न विचारले तर त्याच्यावर त्यांनी समाधानकारक उत्तरं दिलेली आहेत. म्हणजेच काय, जे शुक्रवारी राहिलं होतं तर ते त्यांनी शनिवारी पूर्ण केलेलं आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी जो रुपया घसरतोय तर त्याला स्टेबल करण्याचा प्रयत्न केला जाईल अशा पद्धतीचं स्टेटमेंट केलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ज्या काही गोष्टी आपण काय म्हणू शकतो त्याला की शुक्रवारी राहिल्या होत्या, जसं की लिक्विडिटी ते इन्फ्यूज करणार बँकिंग स्टॉक्समध्ये, परंतु ते कशा पद्धतीने मॅनेज करणार, काय होणार याच्याबद्दलची क्लॅरिटी नव्हती, तर त्याबद्दलच्या बऱ्याचशा गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. त्यानंतर सेकंड गुड न्यूज म्हणजेच आपल्या इंडियन मार्केटसाठी की दिल्लीमध्ये BJP विन झालेली आहे, क्लिअर विनिंग मिळालं आहे आणि तिथे आता त्यांचं गव्हर्नमेंट बनेल दिल्लीमध्ये. तर मग आता पाहणं जास्त गरजेचं आहे की मार्केट US मार्केटला आज आपल्याकडे रिॲक्ट करतं की आपले इंडियन क्यूज जे आहेत त्याला रिॲक्ट करतं. कारण ग्लोबल सिनेरिओ जर पाहिले तर ग्लोबल सिनेरिओ थोडेसे आपण काय म्हणू शकतो कॉन्शियस झालेले आहेत. कारण ट्रम्पनं अर्धच स्टेटमेंट केलं आहे. ते करतील नाही करतील हा पुढचा भाग, परंतु त्यांनी स्टेटमेंट करून एक पिल्लू सोडून दिलेलं आहे. त्यामुळे मार्केटमध्ये थोडंसं आपण काय म्हणू शकतो की पॅनिक सिच्युएशन क्रिएट होऊ शकते. जर आता आपण एशियन आणि वर्ल्ड मार्केट जर पाहिले तर मोस्टली रेडमध्ये आहेत. जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिली तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट एक 20 ते 30 पॉईंट गॅप डाऊन ओपन होईल, ऑलमोस्ट आपण त्याला फ्लॅट म्हणू शकतो. तर मग आता जर आपण एकच पॉझिटिव्ह गोष्ट पाहायची झाली तर ती सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे FIचे सेलिंगचं क्वांटम जे आहे ते कमी झालेलं आहे. शुक्रवारी RBIची जी मीटिंग झाली तर त्याच्यामध्ये मार्केटनं एवढी व्होलॅटिलिटी क्रिएट केलेली होती, तरीसुद्धा FIचं जे सेलिंग आहे तर ते फक्त 500 कोटींच्या आसपास झालेलं आहे. DISने सुद्धा ऑलमोस्ट तेवढंच बाईंग केलेलं आहे. म्हणजेच काय, आपण जर पाहिलं तर आता ॲटलिस्ट जरी सेलिंग FIs करत असले तरी त्याचं क्वांटम, त्याची फिगर जी आहे ती खूप कमी झालेली आहे. जी FIs रोज 4-5 हजार कोटींचं सेलिंग करत होते ते जर आज 400-500 कोटींचं सेलिंग करत असतील तर ती गोष्ट आपण ॲज इट इज ओके म्हणू शकतो. त्यानंतर investing.com वरती एक काय म्हणतो आपण त्याला एक हे आलं होतं, आर्टिकल आलं होतं, तर त्याच्यामध्ये हे सांगण्यात आलं होतं की FIs जे आहेत तर ते मे बी आता विचार करू शकतात इंडियन मार्केटमध्ये पुन्हा परत येण्याचे. कारण RBIने सांगितलं की आम्ही रुपयाला स्टेबल ठेवण्याचा प्रयत्न करू. म्हणजे हीच गोष्ट त्यांना हवी होती की रुपया स्टेबल झाला पाहिजे. कारण इकडे जरी त्यांना इंडियन मार्केटमध्ये रिटर्न्स मिळाले कदाचित, तरीसुद्धा जे काही आपण काय म्हणतो की रुपया घसरतोय तर त्याच्यामुळे त्यांना डॉलर टर्म्समध्ये नुकसानच होतं आहे.
म्हणजे त्यांना कसाच फायदा होत नाही आहे. आणि मग जर रुपया स्टेबल झाला आणि मार्केट जर ठीकठाक राहिलं तर त्यांना रिटर्न्स हे मिळू शकतात. तर मग अशा पद्धतीनं जर आता इंडियन मार्केटमध्ये जर पाहिलं की आपल्याकडे काही स्टॉक स्पेसिफिक न्यूज आहे, तर एकच न्यूज आहे ती म्हणजे इथल्या मेटल सेक्टरसाठी, मेटल आणि ॲल्युमिनियम सेक्टरसाठी बॅड न्यूज आहे. ती म्हणजे अशी की ट्रम्पने पूर्ण जगामधनं त्यांच्याकडे जे काही ॲल्युमिनियम आणि स्टील इम्पोर्ट केलं जातं, तर मग त्याच्यावरती त्यांनी 10% टॅरिफ हे लावलेले आहेत. म्हणजेच काय की भारताचा जरी सिग्निफिकंट रोल त्याच्यामध्ये नसला, भारत फार जरी त्यांना एक्सपोर्ट करत नसला स्टील आणि ॲल्युमिनियम, तरीसुद्धा काही प्रमाणामध्ये आपण करतो. तर मग आता आज स्टील, मेटल स्टॉक्स आणि त्याच्यानंतर जे काही ॲल्युमिनियम स्टॉक्स आहेत, तर ते फोकसमध्ये राहतील फॉर द निगेटिव्ह बायस. आता जर बाकीच्या गोष्टी आपण जर पाहिल्या ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने, तर FIHच्या शॉर्ट पोझिशन्स अजूनही इंटॅक्ट आहेत. त्यामुळे मार्केटला एवढं इझिली वरती जाऊ देण्याचा प्रयत्न केला जाणार नाही. जर आपण ओपन इंटरेस्ट पाहिला तर 23,500, 23,800 आणि 24,000 या ठिकाणी चांगल्यापैकी कॉल रायटिंग झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि जर डाऊन साईडला आपण पुट रायटिंग जर पाहिलं तर ते येतं आपल्याला 23,000, 23,300 आणि खाली 22,800 या लेवलला. म्हणजेच काय की मार्केटला चॉपी ठेवण्याचा प्रयत्न करण्याची आपण काय म्हणतो की शक्यता खूप जास्त आहे. म्हणजेच आपण त्याला ॲज अ टाईम करेक्शन म्हणू शकतो. तर मग पाहूयात की आज पूर्ण दिवसभरामध्ये कशा पद्धतीने प्राईस ॲक्शन डेव्हलप होत आहे, तर त्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी या डिपेंड राहू शकतात. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.